मला खूप आवडतं कारण असं बायका नटून थटून माझी आई तर पंजाबी ड्रेस घालते, वडाची पूजा करतात, फेऱ्या मारतात. पाऊस तेव्हा नुकताच सुरू झालेला असतो तर वातावरण छान असतं. आम्ही पण नटून आईसोबत जायचो. आणि आरकेचे इथे एंट्री झाले तर काही खास सरप्राईज वगैरे आहे का आमच्यासाठी? हो, म्हणजे आरके येतो तेव्हा सरप्राईज घेऊनच येतो, तर नक्कीच सरप्राईज आहे. खरंच मोहिनीच्या प्रेमात पडून हे करतोय आरके की नाही काहीतरी हेच करायला, गडबड करायला आलाय. ते मी आता सांगत नाही, तुम्ही नक्की महासंगम बघा तर मजा येईल. तू छान असा ट्रॅडिशनल लुक केलायस, त्याबद्दल काय सांगशील? पंजाबी ड्रेस घातलाय तिने आणि ऑक्सिडाइज ज्वेलरी आहे जी असते मोहिनीची, पण आज थोडं नेकलेस, कानातले, वॉच आणि हे सगळं थोडंसं कंबाईन केलंय, थोडा मेकअप जास्त केलाय. कारण मोहिनी कुमारिका आहे, सो ती फक्त आईला डोळे भरून बघायला आली की आई किती छान पूजा करते. नमस्कार, मी सीमा कांबळे, तेलीचक्र रिजनवाडीमध्ये तुझं खूप खूप स्वागत करते. आणि आज वटपौर्णिमेच्या निमित्ताने आपण पुन्हा एकमेकांशी संवाद साधतोय. तर आता मोहिनी, तू आम्हाला वटपौर्णिमेबद्दल थोडंसं सांग आणि आता जो मालिकेमध्ये ट्रॅक आहे त्याबद्दल सुद्धा आपण थोड्याशा गप्पा मारणार आहोत. तर सर्वप्रथम लहानपणी तू आईला जेव्हा वटपौर्णिमेची पूजा करताना बघायची, तर सर्वप्रथम तुमच्या मनामध्ये काय विचार आहे? मला खूप आवडतं कारण असं बायका नटून थटून येतात, साड्या नेसतात. कारण आजकाल माझी आई तर पंजाबी ड्रेस घालते, तर असंच काही सण असेल तेव्हा ती साडी नेसते, गजरा लावते आणि मग सगळ्या बायका एकत्र येतात आणि मग वडाला पूजा म्हणजे वडाची पूजा करतात, फेऱ्या मारतात. तर हे मी अगदीच पहिली दुसरी प्राथमिक शाळेत वगैरे असतं ना, तेव्हा असं व्हायचं. आणि पाऊस तेव्हा नुकताच सुरू झालेला असतो तर वातावरण छान असतं, तर हे सगळं बघायला असं मजा यायची. आम्ही पण नटून आईसोबत जायचो. पण आता मला वाटतं की वडाची झाडं पण कमी झालीत किंवा हे, त्यामुळे आपण घरात एक वडाची फांदी आणतो आणि त्याला करतो. तर मला असं होतं की मी ते मिस करते खूप, की सगळे अशा भेटून करायचे, तर ते मी नक्कीच मिस करते. आणि आता मालिकेमध्ये मी जिंकून घेईन सारा आणि मोहिनी या दोघी म्हणजे सोबत आलेत आणि महासंगम होतोय वटपौर्णिमेच्या निमित्ताने. तर काय असे मजेदार वगैरे किस्से आहेत का, घडलेत का, ते तू आमच्यासोबत शेअर कर? हो, नक्कीच. म्हणजे हा पहिलाच महासंगम आहे जिंकून घेईन सारा आणि मोहिनीचा. आणि सगळे असे कलाकार, आम्ही असे सगळे 17-18 ॲक्टर्स एकत्र आलो आहेत आज. आणि काही ओळखीचे आहेत, काही पहिल्यांदा भेटतात, तर आम्ही ओळख करून घेतोय. तर नक्कीच मजा येते आणि कळतंय की तेही तेवढेच मस्तीखोर आहेत. तर अजून 2 दिवस आम्हाला त्यांच्यासोबत काम करायचं, तर नक्कीच मजा येणार आहे. आणि आरकेचे इथे एंट्री झाले तर काही खास सरप्राईज वगैरे आहे का आमच्यासाठी? हो, म्हणजे आरके येतो तेव्हा सरप्राईज घेऊनच येतो, तर नक्कीच सरप्राईज आहे. आणि आरके पण हे मनापासून करतोय का मोहिनीसाठी, की काहीतरी त्याचा प्लॅनच आहे त्याच्या मागे, तर हे सरप्राईज असणार आहे की खरंच मोहिनीच्या प्रेमात पडून हे करतोय आरके की नाही काहीतरी हेच करायला, गडबड करायला आलाय. तर नक्कीच हे सरप्राईज असणार आहे. तर ते मी आता सांगत नाही, तुम्ही नक्की महासंगम बघा तर मजा येईल. आणि तुझ्या लुकबद्दल काय सांगशील? आज वटपौर्णिमेच्या निमित्ताने तू छान असा ट्रॅडिशनल लुक केलायस, त्याबद्दल काय सांगशील तू? मी मोहिनी कुमारिका आहे, तर म्हणजे म्हणून तिने साडी नेसलेली नाहीये, पण म्हणून पंजाबी ड्रेस घातलाय तिने आणि ऑक्सिडाइज ज्वेलरी आहे जी असते मोहिनीची, पण आज थोडं नेकलेस, कानातले, वॉच आणि हे सगळं थोडंसं कंबाईन केलंय, थोडा मेकअप जास्त केलाय. कारण मोहिनी कुमारिका आहे, सो ती फक्त आईला डोळे भरून बघायला आली की आई किती छान पूजा करते. आणि आता मालिकेच्या ट्रॅकमध्ये आम्हाला काय पाहायला मिळणार आहे का? आमच्यासाठी काही ट्विस्ट वगैरे आहे का यामध्ये? खूप ट्विस्ट आहेत. कालच म्हणजे स्पेसिफिक मी नाही एक बोलत, पण महा एपिसोड झालाय नुकताच मोहिनीचा आणि खूप ट्विस्ट आलंय, खूप मोठं ट्विस्ट आलंय. आणि पुढेही आता खूप असे काही सरप्राईजेस असणार आहेत प्रेक्षकांसाठी. आणि यापुढे आरके आणि मोहिनीचं अजून त्यांचं प्रेम कसं खुलतंय, जवळीक की त्यांची भांडणच होणार आहेत पुढे जाऊन, तर हे मला वाटतं हा ट्विस्ट प्रेक्षकांना बघायला मजा येईल. आणि जाता जाता वटपौर्णिमेच्या निमित्ताने प्रेक्षकांना काय सांगशील तू? प्रेक्षकांना हे सांगेन की आपण वडाची पूजा करतो, तर नक्कीच वडाचं झाड जतन करा आणि तिकडे जाऊन पूजा करा, घरात एखादी फांदी आणून करण्यापेक्षा, कारण ती एक मजा वेगळी आहे असं मला वाटतं. कारण मला ते लहानपणीचे दिवस आठवतात आणि छान वाटतं. तर मला असं बघून, भले आपण शहरात राहतो, पण असा नक्कीच प्रयत्न करावा की खरंच वडाच्या झाडाजवळ जाऊन वटपौर्णिमा साजरी करण्यात यावी. थँक्यू. नमस्कार, मी अनघा ठाकूर, म्हणजेच मोहिनी प्रेमाची फिल्मी कहाणीमधली मोहिनी. तुम्ही मला पाहताय टेलीचक्कर रिजनलमध्ये.